हॅलो हाय नमस्कार, मी नंदिनी तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। आजचा ब्लॉग खूप सुंदर आणि मन आकर्षित करून घेणार आहे, कारण की आजचा हा ब्लॉग श्रीच्या शाळेतील आहे। तर खरंच लहान लहान मुलांनी एवढं सुंदर भाषण केलं आहे आणि सर्वांनी एवढ्या छान ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत, ते बघून खूप मन असं आकर्षित होते। जे 9वी-10वीच्या मुलांना शक्य नाही ते आपल्या लहान लहान मुलांनी केलेलं आहे। श्रीचं आज लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शाळेत भाषण होतं, त्यासाठी मी गेलेले, सहजच शूट करावं म्हणून केलं। तर छोटासाच व्लॉग आहे, जास्त का मोठा नाही, मी जास्त शूट घेतलं नाही, पण जेवढा केलं तेवढं खूप अप्रतिम आहे। बघा शाळेचा परिसर बघा, अवतीभोवतीचं वातावरण बघा, खूप सुंदर आहे आणि मनमोहक आहे। मुलांना खेळण्यासाठी खूप छान असं प्रशस्त ग्राउंड वगैरे आहे। पुढे श्रीनं भाषण केलेलं आहे, त्याच्या वर्गातील छोट्या छोट्या मुलांनी भाषण केले आणि मोठ्यांनी केलेलं आहे। आणि त्यांचा एक छोटासा एक गाण्यावर एक त्यांची क्रिएटिव्हिटी ठेवलेली आहे मॅडमनी, आणि सर्व शिक्षक लोकही खूप असे उत्साही आहेत। आणि आमच्या कुलकर्णी मॅडम श्रीच्या वर्गातल्या पहिल्या वर्गातल्या तर खूपच त्या ॲक्टिव्ह आहेत। त्यांनी इतक्या सुंदर सुंदर मुलांच्या ॲक्टिव्हिटी बसवतात आणि मुलांना प्रोत्साहन देतात, नवनवीन काहीतरी करण्याचं त्यांना प्रोत्साहन देतात मुलांना। त्याच्यामुळे मुलांच्या मनात आतापासूनच ती जागा अशी निर्माण होते की बाबा आपण काहीतरी करावं, काहीतरी हे करावं। मॅडमचा उन्होंने सत्य और इंसाफ के बल पर भारत को अंग्रेजों से मुक्त किया। धोती वाले बाबू की ऐसी एक लड़ाई थी, धोती वाले बाबू की ऐसी एक लड़ाई थी, ना गोली बरसाई ना बंदूक चलाई, ना गोली बरसाई ना बंदूक चलाई। सत्य और इंसाफ के बल पर दुश्मन को ढेर चढ़ाई थी, सत्य और इंसाफ के बल पर दुश्मन को ढेर चढ़ाई। कोटि कोटि वंदन करतो मी बापू तुम्हार, सन्माननीय व्यासपीठ व गुरुजन वर्ग, माझ्या मित्र मैत्रिणींनो, माझे नाव शेषन पिलवाड आहे। आज 2 ऑक्टोबर म्हणजेच आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे। त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मध्ये पोरबंदर या गावी झाला। त्यांना लोक लाडाने बापूजी म्हणत। महात्मा गांधीजींनी सत्य व अहिंसेचा मार्ग लांबून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत खूप मोलाचे योगदान दिले। त्यांनी जाती भेद न मानता सामाजिक समानतेला जास्त महत्त्व दिले, साधे राहणे व उच्च विचार यास प्राधान्य दिले। जगाला अहिंसेची शिकवण दिल्यामुळे जगभर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। तसेच आज लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे। यांच्याविषयी मी 2 शब्द बोलू इच्छितो। आजही घुमतो ही दिशा तुमच्या कार्याची विजयी गान, आजही घुमतो ही दिशा तुमच्या कार्याची विजयी गान। मंच दिला भारताला, जय जवान जय किसान, तुम्ही म्हणा माझ्यासोबत, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, मंच दिला भारताला, अजरामर नाव की अशी कीर्ती तुमची महान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद जय भारत, धन्यवाद। आणि इथे आले छोटेसे महात्मा गांधी। तर ही सुद्धा आयडिया मॅडमचीच होती, महात्मा गांधी वगैरे बनवून यायची, मुलांना सांगितली होती। चरखा वगैरे मागवला होता, पण कमी टायमाच्या अभावामुळे ते अवेलेबल झालं नाही। पण महात्मा गांधींची वेशभूषा खरंच खूप सुंदर आरुषच्या मम्मी पप्पांनी करून पाठवली होती। तर हा छोटासा गांधी बापू आलेला आहे आणि बघा किती सुंदर दिसतोय। तर मुलांनाही आवड आहे, मॅडम जसं सांगतात तसं ते ऐकतात, करतात। मुळात म्हणलं तर शिक्षक लोक ही सपोर्टिव्ह असायला पाहिजे, तशी आमच्या शाळेतील सर्व शिक्षक लोक सपोर्टिव्ह आहेत। मुलांच्याकडून होईल तेवढं छान करून घेतात। खरंच कुलकर्णी मॅडमचं मनापासून आभार मानतो मी माझ्यातर्फे आणि सर्व आईवडिलांतर्फे की ते मुलांकडून एवढं छान छान करून घेतात। अभ्यासाबरोबर त्यांना इतरही गोष्टी शिकवतात, खूप क्रिएटिव्हिटी। एखाद दिवशी मी त्यांच्या पूर्ण क्लासचा व्हिडिओ बनवेन, खूप सुंदर असा क्लास मॅडमनी सजवलेला आहे खरंच। तर ते सुद्धा खूप सुंदर आहे, मी ते कधीतरी तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन, पण आत्ताचा हा ब्लॉग तुम्ही बघून घ्या। माझे नाव शेषन पिलवाड आहे, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल बालद। आत्ताच विचार जो देतो तो देव, धन्यवाद। गांधीजी की बंदन
त्यानं डोकं डोळ्यावरच ठेवायला ते सांगितलं ना आधी पण त्याचा ड्रेस छोटा 1819 साली पोरबंदर गुजरातला त्याला त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे पूर्ण आयुष्य हे आपल्या साठी प्रेरणा आहे. जय हिंद जय भारत. असा हा चिमुकल्यांचा कार्यक्रम झाला. सर्वांनी खूप तोंड भरून मुलांचं कौतुक केलं. मुलांनाही खूप सुंदर वाटलं. तर सर्व कार्यक्रम झाल्याच्यानंतर मुलांना अशी एक पूर्ण फेरी मारायला लावली आणि त्यांनी आनंदात उड्या मारत अशी छान फेरी मारली आणि खूप आनंदी होती मुलं पण. आणि त्यानंतर त्यांना मॅडमनी गिफ्ट वगैरे दिले. तर खूप खुश होती मुलं पण. मुळात मुलांना करण्याचा आनंद पाहिजे आणि आपण ती संकल्पना त्याच्या मनात रुजवणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं हेच वय असतं की त्यांच्या मनात काय रुजवायचं आहे काय नाही, त्यांच्याकडून काय काय करून घ्यायचं आहे हे आत्ता ह्या वयातच मुलं ते करू शकतात. खरंच पहिलीचे मुलं खूप सुंदर आहेत, करतात सर्व काही. दुसऱ्याही क्लासमधील असतील पण मला तेवढं काय त्यांची ओळख नाही. पण मी नेहमी श्रीच्या निमित्ताने यांच्या वर्गात जाते पहिलीच्या, त्यामुळे मला माहीत आहे. टाळ्या वाजवा रे, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. स्काउट क्लब गोवा जोरदार टाळ्या होऊ द्या. मुलं खाली बसा. तर असा होता हा आजचा छोटासा व्हिडिओ. आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.